नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, अखंडानंदरूपाय सविज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाख्यगुरवे नमः। ओम तपस्वाध्याय निरतं तपस्वी वाग्विदांवरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुंगवम्। श्री एकनाथ संशोधन मंदिर, श्री गणेश सभा आणि श्री समर्थ राम मंदिराच्या संयुक्त विद्यमानं श्री रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचा विचार आपण करतो आहोत। अजूनही आपण बालकांडातच आहोत। रामचंद्र प्रभूंचं चरित्र अलौकिक असं चरित्र आहे। त्यामध्ये चमत्कृती जरी नसल्या तरी जीवनाला दिशा देणारं, जीवनाचा साक्षेपी विचार करायला लावणारं आणि आपल्या जीवनाच्या धन्यतेची सगळी सूत्र सांगणारं जीवनदर्शन म्हणजे रामचंद्र प्रभूंचं जीवनदर्शन आहे। यामध्ये रामचंद्र प्रभूंचं व्यावहारिक जीवनदर्शन आणि आध्यात्मिक भूमिका या दोन्ही गोष्टींचा विचार वाल्मिकी ऋषींनी आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये मांडलेला आहे आणि त्या वाल्मिकी रामायणाचा आपण विचार करतो आहोत। वाल्मिकी रामायण हे मूळ रामायण आहे। या रामायणावर आधारित अनेक पुराणांच्या अनुषंगानं वेगवेगळी रामायणं निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात। त्या सगळ्याच रामायणांबद्दल आपल्या सर्वांच्याच अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव आहे, प्रेम आहे। काही गोष्टी वाल्मिकी रामायणामध्ये दिसत नाहीत ते इतर रामायणामध्ये दिसतात, इतर रामायणामध्ये जे दिसत नाही ते वाल्मिकी रामायणामध्ये दिसतं। परंतु या सगळ्याचा साकल्यानं विचार करून रामचंद्र प्रभूंचं जीवनचरित्र आमच्या जीवनाला दिशा देण्याकरता ज्या ज्या पद्धतीनं मांडणं शक्य आहे आणि योग्य आहे त्या त्या पद्धतीनं त्याची मांडणी केली पाहिजे। बृहद दृष्टीनं, व्यापक दृष्टीनं नाथ महाराजांनी भावार्थ रामायण मांडलेलं आपल्याला दिसून येतं। भावदृष्टीनं गोस्वामीजींनी रामायण मांडलेलं आपल्याला दिसून येतं। तत्वदृष्टीनं अध्यात्म रामायण आपल्याला दिसून येतं। कारण मानवी जीवनामध्ये या सगळ्यांचीच नितांत आवश्यकता असते। जशी भावाची आवश्यकता आहे तशी ज्ञानाची आवश्यकता आहे, जशी ज्ञानाची आवश्यकता आहे तशी कर्माची आहे, तशी भक्तीची आहे। ज्ञान, कर्म, भक्ती याच्यातली एखादी गोष्ट जरी मानवी जीवनातून वजा केली तर मानवी जीवन अपूर्ण राहतं। आणि म्हणून या सगळ्याचा विचार आपल्याला या रामायणामध्ये दिसून येतो। काल आपण त्याचा थोडासा विचार करत होतो। रामचंद्र प्रभूंना मागण्याकरता म्हणून विश्वामित्र वसिष्ठांकडे आलेले आहेत, दशरथाकडे आलेले आहेत आणि दशरथ राजा रामचंद्र प्रभूंना देण्याकरता नाही म्हणतोय, नको। आणि विश्वामित्रांचा एकच अट्टहास आहे की मला रामाला दे, रामम मे दातुमर्हसी, रामम मे दातुमर्हसी, हेच त्यांचं चालू आहे। त्याच्यावर पुष्कळ चर्चा होते आणि वसिष्ठ मध्ये पडतात आणि मग वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंनाही काही उपदेश काही कारणांनी केला। तो योग वासिष्ठ या नावानं प्रसिद्ध आहे। आपण काल त्याचा विचार करत होतो। संसारोत्तरणे युक्ती ही योग इत्यभिधीयते, ही योग शब्दाची व्याख्या आपल्याला योग वासिष्ठांनी सांगितली आहे की संसारातून तरुण जाण्याची युक्ती म्हणजे योग आहे। आणि तो योग वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना सांगितला, त्यामुळे त्याला योग वासिष्ठ असं म्हणतात। या योग वासिष्ठाची 6 प्रकरण आहेत, खूप विस्ताराने आहेत। आपण म्हटलं त्याला महारामायण असं म्हणतात। याच्यामध्ये विचार, ज्ञान, वैराग्य
आणि मनाचा उपशम या 4 गोष्टींवर विशेषत्वाने प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. विचार, ज्ञान, विचार आणि ज्ञानाला एक मानायचं की मानायचं नाही हा प्रश्न पुन्हा वेगळा. फार तपशिलात न जाता मी थोडंसं विवरण त्याचं करतो. काल आपण तो विचार करत होतो. हा ग्रंथ आम्हाला विचार देतो. काय आहे हा विचार? आपण पहिल्याच दिवशी योग वसिष्ठातलं हे प्रमाण देऊन आलो होतो. दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम असं वसिष्ठ महामुनींनी म्हटलंय. जुनाट असणाऱ्या संसार नावाच्या रोगावरती विचार हे एक औषध आहे. कारण बाकी कशानेही माणसाच्या जीवनाला शांती लाभत नाही, ती विचाराने लाभत असते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वडिलांचं निधन झालं, आईचं निधन झालं, सांगणारे सांगतात. काही लोक तिथेही तत्वज्ञान सांगतात. काय आहे, जन्माला आलेला आज ना उद्या कधीतरी जाणारच होता, तुला एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे? तू रडलास म्हणून ते काय उठून बसणार आहेत का? रडू नको, सोडून दे, पुढचं बघ. जातस्य हि ध्रुव मृत्यू, ज्यांना गीता पाठ आहे ते प्रमाण देतात. आता इतक्या दुःखाच्या प्रसंगामध्ये वेदांत सांगावा की सांगू नये? दुःखाच्या प्रसंगामध्ये वेदांत ऐकण्याची तयारी नसते हे जरी खरं असलं तरी दुःखाच्या प्रसंगामध्ये वेदांतासारखं समाधान देणारं दुसरं उत्तरही नसतं, हेही तेवढंच खरं आहे. आपण विचार करा. विचाराने जीवनाला शांतात. तुकोबारांनी स्पष्ट म्हटलंय ना, विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. तुकोबारा स्पष्ट सांगतात. माणसाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल तर ते विचारानंच प्राप्त होईल. आणि जे जे लोक आपल्याला समाधानी दिसतात ते 100% विचारी असतात. अविचार आणि समाधान या 2 गोष्टी कधीही मानवी जीवनात एकत्र येत नाहीत. समाधान हे नेहमी विचाराच्याच मागे लपलेलं असतं आणि विचारानंच ते प्रकट होतं. मानवी जीवनाचं वैलक्षण्य म्हणा किंवा व्यावर्तकत्व म्हणा, पण माणसाच्या जीवनाचं हे वेगळेपण नक्की आहे की मनुष्य हा शील प्राणी आहे. इतर कोणालाही विचार करता येत नाही. देवाने माणसाला फक्त आणि फक्त माणसाला ही योग्यता दिली की त्यांनी आपल्या बुद्धीने विचार करावा. मनुष्य जसा जसा मूलग्राही विचार करत जातो तसं तसं त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनातली कोडी सुटत जातात, समस्या मिटत जातात. आम्हाला विचार करायचा नसेल आणि धाडकन काही करायचं असेल तर त्याच्याने जीवनामध्ये एखाद्या वेळेला समाधान मिळाल्यासारखं वाटतं, पण मिळत नाही. मग हे विचार काय आहे? विचार कसा असतो? विचाराची व्याख्या काय? विच धातू काय सांगतो आम्हाला? वेगळं करणं म्हणजे कशापासून काय वेगळं करणं हा विचार असतो. त्याला काय निवडावं लागतं हा विचार आहे. त्यामुळे सारासार विचार वेगळं करा, सार आणि असार वेगळं करणं याला विचार म्हणतात. सार काय असार काय हे ओळखणं हा विवेक आहे, पण प्रत्यक्ष वेगळं करणं हा विचार आहे. विवेकाच्या पुढे विचार येतो. विवेक प्रबल झाल्याशिवाय मनुष्य विचारशील समजला जात नाही, विचार संपन्न समजला जात नाही. काय हा विचार? कशापासून काय वेगळं करायचं आणि वेगळं करणं तरी कशा करता असतं? काहीतरी समजून घेण्याकरताच असतं. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एखाद्या सिद्धांताची मांडणी करताना बऱ्याच वेळेला ती क्लिष्ट होते, समजत नाही, डोक्यावरून जायला लागतं. मग एखादे गुरुजी असतात, एखादा वक्ता असतो, तो काय म्हणतो, हे समजत नसेल ना, हे 2 प्रकार करा. प्रकार झाले की माणूस म्हणतो हा आता समजायला लागले, हे या याच्यात येतं, हे या याच्यात, हे समजलं. आता का समजलं? कारण तुम्ही त्याच्यातून 2 निवडलेत. ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणजे अक्षरशः पहिल्या ओवीमध्ये
पहिल्या ओवीमध्ये म्हणजे पहिल्या शब्दामध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना एक शब्द वापरलाय, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया असं म्हटलंय. याच्यामध्ये विशदबोध विदग्ध म्हणजे काय? विदग्ध शब्दाचा अर्थ आहे चतुर, शहाणा. बोधाचं विशदीकरण करणारे तुम्ही चतुर आहात. तुम्ही बोधाचं विशदीकरण चातुर्यानं करता. हे विशदीकरण म्हणजे काय असतं? विशद करणं म्हणजे विस्तार करणे. शब्द धातू त्या अर्थाने वापरला जातो. विस्तार करणं, आणि कोणताही विस्तार हा बोध प्राप्ती करता असतो. आपल्याला अनेक गोष्टी अशा सांगता येतील. साराचा स्वीकार करायचा असेल आणि असाराला बाजूला काढायचा असेल तर त्याचा विस्तार करावा लागतो. विस्तार झाला की सार आणि असार वेगळं दिसायला लागतं, वेगळं दिसलं की साराचा स्वीकार करणं शक्य होतं. मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो या निमित्तानं. बायका घरामध्ये तांदूळ निवडतात, म्हणजे निवडत होत्या, आता काय आयतेच चांगले मिळतात, पाकिटातून येतात, त्यामुळे निवडण्याची फारशी पाळी आता येत नाही. पण जुन्या स्त्रियांना तरी नक्की माहिती आहे, घरचा तांदूळ पिकला असेल तर शेतातून घरी आला, शिजवायचा असेल तर स्त्रिया तांदूळ निवडतात. आता हे तांदूळ निवडण्याची प्रक्रिया काय असते? एका परातीमध्ये, एका ताटामध्ये अर्ध्या भागात तांदूळ घेतात, अर्धा भाग रिकामा ठेवतात आणि मग उन्हाकडे किंवा प्रकाशाकडे तोंड करून बसतात. मांडी घालून ती परात, ते ताट मांडीवर घ्यायचं आणि जे तांदूळ अर्ध्या भागात घेतलेले असतात त्याच्यातले थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि रिकाम्या भागात असे ढकलून द्यायचे. ढकललं की काय होतं? त्यांचा विस्तार होतो, आणि विस्तार झाला की काय होतो? त्याच्यातला खडा निवडता येतो. कुठलाही विस्तार हा दोष आणि गुण यांच्या निवडी करता असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मी याचा विस्तार करतो असं जेव्हा एखादा वक्ता म्हणतो, कशा करता? अरे या सिद्धांतातले दोष असतील तर ते कळावेत, आणि या सिद्धांतातलं काय ग्राह्य आहे ते आम्हाला कळावं, याच्याकरता विस्तार करावा लागतो. विशदीकरण हे नेहमी याच्याकरता असतं. मग काय विचार करावा, कसा विचार करावा, विचाराचं स्वरूप काय, विचाराच्या व्याख्या काय? वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना याचा उपदेश केला. आम्ही विचार करतो म्हणजे काय करतो? अगदी साधं सांगून मला पुढे जायचंय फारसं याच्यात, कारण योग वासिष्ठ हा ग्रंथ इतका अलौकिक आहे, याच्यात अडकायचं नाही फारसं, पण थोडासा विचार याचं करणं आवश्यक वाटतं मला. कारण रामचंद्र प्रभूंच्या जीवनाची जी जडणघडण आहे ना, वैचारिक जीवन घडण ना, ती सगळी या योग वासिष्ठावर अवलंबून आहे. आपण ऐकतो, आपल्याला कळतं, आपल्या बुद्धीत राहतं, पण बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळेला आम्ही ऐकल्यासारखे वागत नाही. आम्ही ऐकतो, प्रवचन ऐकलंय, कीर्तन ऐकलंय, आतापर्यंत खूप व्याख्यानं ऐकली आहेत, खूप ग्रंथ सोडवलेत, खूप ग्रंथ वाचलेले आहेत, ते वाचलेले आम्हाला कळालेले आहेत, ऐकलेलं सिद्धांत आम्हाला कळालेलाही आहे. पण ज्या वेळेला दुःखाचा प्रसंग जीवनामध्ये निर्माण होतो त्यावेळेला ते आठवून तसं वागणं जे अपेक्षित असतं ते मनुष्य वागत नाही. कारण आम्ही श्रवण करतो, आमचं मनन होत नाही. ही आमची सगळ्यांची, तुमची, आमची अडचण ती ही आहे, आमचं मनन होत नाही, आणि मनन केल्याशिवाय योग्य वेळेला त्याचं स्मरण होत नाही. आई वडील, आपण ज्ञानोबारांचं चरित्र कितीदा ऐकलं असेल आतापर्यंत, सगळ्यांना पाठ असणारं, सगळ्यांना माहिती असणारं चरित्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त तत्कालीन धर्म मार्तंडांनी दिलं. ज्ञानोबारांच्या आई वडिलांनी ते स्वीकारलं, आणि ज्ञानोबारांचे आई वडील एके दिवशी पहाटे ही चारही मुलं झोपलेली असताना निघून गेले. जेव्हा ज्ञानोबाराय वगैरे उठले असतील, आई वडील जवळ दिसले नसतील, काय वाटलं असेल त्यांना? ज्ञानोबाराय फक्त 12 वर्षाचे होते त्यावेळेला, निवृत्तीनाथ महाराज 14 वर्षाचे होते, सोपान काका 10 वर्षाचे होते, आणि आईसाहेब मुक्ताबाई फक्त 8 वर्षाच्या होत्या.
घरातली 8 वर्षाची मुलगी सकाळी उठते आणि आई आणि वडील दोघेही घरात दिसत नाहीत, शोधाशोध केला तरी सापडत नाहीत आणि असं कळतं की आता कधीही भेटणार नाहीत. काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? 12व्या वर्षी ज्ञानोबारायांना काय वाटलं असेल? आई वडिलांच्या वियोगात केवढं दुःख झालं असेल. ज्ञानोबारायांचे चरित्र वाचताना ऐकताना आम्ही हे रडतो, आमच्या डोळ्यात पाणी येतं. काय त्या माऊलीला वाटलं असेल? अनाथत्वाची भावना कशी माणसाच्या जीवनात किती उघडी करते माणसाला. आम्हाला ऐकतो आम्ही, रडतो, आम्हाला कळतं, माहिती असतं, पण ज्या वेळेला आम्हाला आमच्या मातापित्यांचा वियोग होतो त्यावेळेला जर आम्हाला ज्ञानोबारायांच्या चरित्राचं ते स्मरण झालं तर कळतं की आमचं दुःख किती लहान आहे. निदान आम्हाला 40-50 वर्षापर्यंत तरी आईवडिलांचा स्नेह मिळाला. ज्ञानोबारायांना अवघ्या 12व्या वर्षी वियोग सहन करावा लागला. त्या मानाने आपण भाग्यवान आहोत. हे चरित्र त्यावेळेला आठवायचं आहे. ऐकलेलं तत्वज्ञान आमच्या दुःखाच्या काळात जर आम्हाला आठवेल, त्याचं चिंतन त्यावेळेला करण्याची मनोवृत्ती निर्माण होईल, त्यावेळेला त्या तत्वज्ञानाची आमच्या जीवनातली खरी उपयुक्तता सिद्ध होत असते. नाहीतर मला तत्वज्ञान मी ऐकलंय, मी माहिती आहे, मी सांगू शकतो, मी सोडवू शकतो, मला मुखोद्गत आहे, हे सगळं ठीक आहे, पण आमच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये जर त्या विचाराचं स्मरण आम्हाला होत नसेल, म्हणून विचार हा आमच्या जीवनाच्या सगळ्या काळामध्ये आम्हाला मदत करत असतो. आमच्या प्रत्येक जीवन कालामध्ये तो विचार आमच्या बरोबर आहे. अगदी सरळ आणि संकोचाने सांगायचं झालं तर विचार करणं म्हणजे काय असतं, विचाराचं स्वरूप काय आहे? भूतकालाचं स्मरण असणं, वर्तमानाची जाणीव असणं आणि भविष्याचं चिंतन करणं, या तिन्हीला मिळून विचार असं म्हणतात. नुसता भूतकाल विचार नाहीये, नुसत्या वर्तमानाची जाणीव विचार नाहीये आणि नुसतं भविष्याचं चिंतन हा विचार नाहीये. या तिन्ही काळाचा विचार लागतो. का विचार म्हणजे या तिन्ही काळाशी संबंधित आहे. आमच्याकडून पुन्हा पुन्हा दोष घडू नयेत याच्याकरता भूतकालाचं स्मरण लागतं आम्हाला. आत्ता आम्ही काय केलं पाहिजे, भविष्याचं चिंतन करून वर्तमानात काय केलं पाहिजे हे आम्हाला ठरवता आलं पाहिजे. याकरता भविष्याचं चिंतन पाहिजे आणि भविष्य घडवण्याकरता वर्तमानामध्ये जे करायचं आहे त्याच्या मर्यादा आम्हाला कळणं हा विचार आहे. विचार पारमार्थिकही आहे आणि विचार प्रापंचिकही आहे, दोन्ही आहे. प्रपंचाला विचार लागत नाही असं नाही आहे. आपण जर बघितलं तर मी परवा आपल्याला बोलून आलो की रामचंद्र प्रभूंना उपदेश करत असताना तू राजा म्हणून तुझं काय कर्तव्य आहे, तू पुत्र म्हणून तुझं काय कर्तव्य आहे, आणि या सगळ्या विचारावर रामचंद्र प्रभूंचं एक वैचारिक जीवन घडण जी झालेली आहे, जीवनाची घडण जी झाली आहे, ती त्याचा पाया म्हणजे योग वासिष्ठ आहे. आपण त्याचा विचार करा. कसा काळ येतो, आता आपल्याला पुढे अयोध्याकांडात जायचंय, तिथं ते सगळं बघायचंच आहे, तो सगळा विचार येईलच, पण सांगून जातो मी आपल्याला. अंतःकरणाला प्राप्त होणारी शांती ही विचाराने आहे, समाधान हे विचाराने आहे, ज्ञानसंपन्नता विचाराने आहे, मनुष्याचं मनुष्यत्व हे विचाराने आहे. बाकी कोणत्या प्राण्यांना भूतकालाचं स्मरण आहे मला सांगा? कोणता प्राणी भविष्याचं चिंतन करून काही साठवून ठेवतो मला सांगा? असं काही होत नसतं. आम्ही उदाहरण देतो त्याच्याकरता. एखाद्या बैलाच्या समोर जर एकदम 40 पेंड्या कडबा टाकला तर तो बैल म्हणत नाही एवढे कशाला टाकले, मी कधी खाल्ले नाहीत आतापर्यंत, आणि एवढं माझ्या पोटात आता कसं जाईल, आणि मी जर 40च्या 40 पेंड्या खाल्ल्या तर माझं पोट बिघडणार नाही का, हे बैल म्हणत नाही. पण तुम्ही एखाद्या माणसाच्या पानामध्ये 40 लाडू एकदम वाढा, तो म्हणतो नाही हो आतापर्यंत कधी खाल्ले नाहीत, भूतकालाचं स्मरण आहे त्याला. अहो मी घरून जेवण करून आलो, पोटात जागा नाही, तेवढं जाणार नाही, वर्तमानाची जाणीव आहे त्याला, आणि मी जर तुमच्या आग्रहापोटी एवढे लाडू खाल्ले तर मला दवाखान्यात दाखल व्हावं लागेल, त्याला भविष्याचं चिंतन आहे. सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा विचार करतो, याचा अर्थ या 3 कालाशी तो संबंधित असतो. विचार करणं म्हणजे उगे आड्याकडे बघत बसणं, डोकं खाजवणं हा विचार नाहीये.
ते विचाराची एक शैली आहे, त्या विचाराची एक ठेवण आहे, विचाराची एक पद्धत आहे. आणि सगळ्यात मोठं सुदैव आहे हे आहे की हे फक्त माणसाकरता आहे, हे फक्त तुमच्या आमच्या करता निवडलेलं आहे. विचार करावा लागतो, विचार करणं आवश्यक आहे. विचार नाही केला तर आमचं मनुष्यत्व आम्ही सिद्ध करू शकत नाही. मग जनावर आणि माणूस याच्यामधला दोष दिसणार नाही. ज्ञानम ही तेषामधिको विशेषो ज्ञाने नाही ना पशुभेद समाना, हे होईलच, होतच जाईल, नवल नाही त्यात काही. म्हणून तुकोबारायांनी म्हटलंय, विचार नाही नर खर तो कैसा, पाठीव आहे ज्ञान भार लगड जैसा. तुकोबारायांची भाषा आहे. ज्या नराला विचार नाही ना तो नर नाही, तो खर आहे म्हणतात. त्याचा अर्थ गाढव असा आहे. तुकोबाराय म्हणतात, विचार नाही नर खर तो कैसा. म्हणून नर आणि खर याच्यामध्ये फक्त विचाराचा अंतर आहे. विचार केला तर नर आहे, विचार नाही केला तर खर आहे. खर म्हणजे गाढव, नर म्हणजे माणूस. आणि तेवढंच बारकाईनं बोलायचं झालं तर माणसातन काय न काढून ख घाला त्याचा गाढव होतो, ख काढून न घाला त्याचा माणूस होतो. न ख म्हणजे माणसातन गाढवात न ख एवढंच अंतर आहे, एवढंच अंतर आहे, नखाचंच अंतर आहे. फक्त विचार न करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली की तो गाढव आहे. विचार तर केला पाहिजे. वयाच्या प्रबोधे विचार जानाहे, समान तो देही बालकाच्या. तुकोबाराय चिंतन करतात. समर्थांची कितीतरी प्रमाण आपल्याला दिसतात विचाराच्या संबंधानं. मनाला केलेले उपदेश बघा, मनोबोध बघा समर्थांचा. तिन्ही कालाशी संबंधित तो विचार आहे, विचाराचं स्वरूप आहे. आपण काल बोललो, या ग्रंथाच्या विचार समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलताच्या इंदोरिवो देती विचारणा, या ग्रंथाचं महात्म्य आहे. पण कोणत्याही विचाराचं महत्व हे नेहमी त्या विचाराचा विषय काय असतो याच्यावर ठरत असतं. आमच्या विचाराचे विषय काय आहेत, कशाचा विचार आम्ही करतोय, विचाराचं स्वरूप कळलं आम्हाला, विचाराची व्याख्या कळली. तिन्ही कालाशी संबंधित तो विचार, विचाराची व्याख्या कळाली. समुद्रासारखा खोल पाहिजे, मेरू पर्वतासारखा स्थिर पाहिजे, चंद्राप्रमाणे शीतलता देणारा पाहिजे, हे विचाराचं स्वरूपही कळालं. पण आमच्या विचाराचा विषय जोपर्यंत आम्हाला कळत नाही, कशाचा विचार आम्ही करणार आहोत, कशाचा विचार, विचाराला विषय असला पाहिजे. असं सांगतात गमतीनं, एक मनुष्य रोज आपल्या घराच्या बाहेर बसून तोंड धुवायचा. सकाळची वेळ, त्या वेळेला गावातल्या सगळे जे गाई म्हशी वगैरे हे सगळे रानात जायची वेळ, ते जायचे. तो तोंड धुता धुता बघायचा, त्याच्यातली एक म्हैस होती. त्या म्हशीची शिंग अशी वाढली होती की त्याचं असं एक वर्तुळ तयार झालं होतं. ती म्हशीची शिंग अशी वाढली, त्याचं एक वर्तुळ तयार झालं. रोज सकाळी दात घासताना हा मनुष्य ते बघायचा आणि त्याच्या मनात विचार यायचा की हे असं गोल तयार झालंय, आपण जर इकडून उडी मारली तर तिकडून बाहेर पडू काय. रोज त्याच्या मनात यायचं, एवढं वर्तुळ छान तयार झालंय, आपण जर एखादा सूर मारला इकडून तिकडं तर तिकडं जाऊ शकू काय आपण. मग रोज रोज विचार झाला की तो प्रबळ होतो. एके दिवशी तो प्रबळ झाला आणि त्यांनी ठरवलं की नाही आपण बघूया. मग एके दिवशी उठला, त्या शिंगाचं जे वर्तुळ झालं होतं त्याचा व्यास वगैरे मोजला, ती पट्टी पोटाला लावून बघितली जमतंय का इकडून तिकडं. मग कळलं त्याला की नाही थोडं पोट वाढलंय, कमी करायला. मग व्यायाम केला, थोडं पोट कमी केलं, मग ते मापात बसलं. आणि मग एके दिवशी त्यांनी ठरवलं की उद्या प्रयोग करायचा. झालं, सकाळी आंघोळ बिंगोळ करून तयार झाला, सफारी वगैरे घातली. आता एवढा अलौकिक प्रयोग करायचा, तयार होऊन बसला, सगळं झालं. नियमाप्रमाणे त्या म्हशी निघाल्या रानाकडे जायला, मागे गुराखी ते निघाले. ते निघाल्यावर हा तयार वगैरे झाला, तयार होऊन रस्त्यावर आला. ती म्हैस समोरून यायला लागली. तिला भावी संकटाची काहीच कल्पना नव्हती. ती बिचारी तिच्या मार्गाने तिच्या गतीनं ती निघाली होती. ती म्हैस जवळ आल्याबरोबर त्याने अशी उडी मारली, तो अर्धा तिकडं गेला आणि अर्धा इकडं अडकून पडला. पोटाचं माप जमलं होतं, कमरेचं चुकलं होतं, त्याच्यात अडकून पडला.
अडकून पडल्यानंतर म्हशीला काही कल्पना नाही ना असं काही होईल काय कशा काही नाही, तिचं ती चालली. एकदम ते संकट आलं, ते अर्धा तिकडं अर्धा इकडं, त्याचे पाय तिच्या डोळ्यावर, तिला समोरचं दिसेना, ती बिथरली. या भिंतीला धडक, त्या भिंतीला धडक, याच्या घरात जा, त्याच्याबरोबर त्याची फरफट, तो शिंगात अडकलेला, त्याचे पाय इकडं लागायला लागले, डोकं इकडं लागायला लागले, हाहाकार रस्त्यावर उडाला. का घरातली माणसं पळत आली, कुणी म्हशीला धरलं, कुणी त्याला ओढून बाहेर काढलं, उभं केलं. हा लागलेला अंगाला रक्तबंबाळ झालेला उठून त्याला उभं केलं. लोकांनी विचारलं कशा करता हे सगळं? याच्यात काय तुझा 7वा वेतन आयोग अडला होता का काय? काय झालं काय? कशा करता हे सगळं चाललं होतं? त्याचा एक मित्र शेजारी तिथे आला, तो म्हणाला अरे इतका शहाणा माणूस तू, कशा करता हे असले उद्योग केले? आणि केले ते केले, थोडा विचार तरी कर. तो म्हणला 6 महिने झाले विचार करतोय, तू काय मला सांगतो विचार कर म्हणून? आमच्या विचाराचे विषय काय आहेत? प्रपंच हा विचाराचा विषय आहे हे मान्य करायला वेदांत तयारच नाही आहे. कारण जिथं विचार येतो ना तिथं प्रपंच येत नाही. विचार आणि प्रपंच एका केंद्रात कधी येत नाहीत. कारण विचारी माणसाला प्रपंचात अडकायचं कारण नसतं, आणि जो प्रपंचात अडकतो तो अविचारी म्हणूनच अडकत असतो. जिथं विचार आहे तिथं प्रपंच नाही, आणि जिथे प्रपंच आहे तिथे विचार नाही. माझी भाषा नाही आहे, ज्ञानोबराय बोलता. आपण बघा, ज्ञानोबरायांनी विचाराच्या, मी परवाही बोललो होतो आपल्याला, पण 4 दृष्टांतानं ज्ञानोबरायांनी आपल्याला गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्याच्यावर भाष्य करताना नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शीभिः, या तत्वदर्शी शब्दाचं चिंतन ज्ञानोबरायांनी 4 दृष्टांतानं आपल्या समोर केलंय. सलिली उपक्रम करताना सरळ केलाय. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती हा उपक्रम आहे विषयाचा. आणि या उपक्रमात मांडलेल्या सिद्धांताच्या सिद्धीकरता ज्या दृष्टांताची आवश्यकता आहे, 4 दृष्टांत ज्ञानोबरांनी दिलेत. आणि मग सिद्धांतापर्यंत ज्ञानोबराय येतात आणि ती भूमिका मांडतात. सलिली पय जैसे एक हुवोनी मिनले असे, ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. एक अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. 2 जाणीवेच्या आयणी करिता दधिकडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. 3 भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट, उडे ते फलकट जाणो आले. 4 आणि मग ज्ञानोबराय म्हणतात तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. काय सुंदर भूमिका आहे. विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले. अरे तुम्ही विचार केलात की प्रपंच जवळ येत नाही. विचारी माणसाला प्रपंच नाही. प्रपंच नाही याचा अर्थ काही त्याला बायको नाही, त्याला मुलं बाळ नाहीत असा त्याचा अर्थ नाही आहे. प्रपंचाचं जे अज्ञानाचं बंधन आहे ते बंधन राहत नाही विचारी पुरुषाला. म्हणून आपण काल बोललो जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. तेवढा एकच आहे. तो विचारी हाच समाधानी आहे, हाच सुखी आहे, कारण त्याला प्रपंचाचं बंधन नाही आहे. म्हणून विचाराचा विषय काय असावा, कशाचा विचार आम्ही करावा? प्रपंच हा तुकोबाराय, जर प्रपंच हा विचाराचा विषय असता तर तुकोबाराय हे म्हणाले नसते की नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय. माझ्याजवळ येऊन प्रपंचाच्या गप्पा मारू नका बाबा. देवाबद्दल काही विचारायचं असलं माझ्याजवळ या, नाही ते येऊ नका, काही अडलं नाही. आम्ही जो प्रपंचाचा निराश करून इथं बसलेलो आहोत, तुम्ही जर तिथं येऊन पुन्हा प्रपंचाचेच प्रश्न विचारणार असाल तर नको. माझ्याजवळ येऊन प्रपंच बोलू नका. उलट प्रार्थना केली, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. ही प्रार्थना आहे तुकोबारायांची. प्रपंच ओसरो म्हणणारा तुकोबारायांसारखा महात्मा जगतामध्ये दिसणार नाही महाराज दुसरा. बहुतांश जणांचा प्रपंच वाढवण्याकडेच सगळा प्रयत्न चालू आहे. प्रपंच वाढावा याच्याकरताच झटणारे लोक आहेत. कारण ज्ञानोबरांनी त्याचं कारणही सांगितलं. कारण जीव तैसा उपाधी आवडे लोका, जीवाला उपाधी आवडत असते. असो तो पुन्हा तत्वज्ञानाचा स्वतंत्र विषय झाला. मग विचाराचा विषय काय असावा? ज्ञानोबरांनी आपल्याला एका वाक्यात सांगितलं, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा.
मी कोण, इथून विचाराचा प्रारंभ असावा. जगद्गुरु शंकराचार्यांनी अपरोक्षानुभूतीमध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन करताना विचाराचे विषय काय असावेत या संबंधाने चिंतन मांडलंय. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार्य सोयमीदृश. हा विचाराचे विषय 4. कोहम, मी कोण आहे. इदम कथम जातम, हे कशापासून निर्माण झालं, हे म्हणजे हे जग, हे विश्व. को वै कर्तास्य विद्यते, या सगळ्या प्रपंचाचा विश्वाचा कर्ता कोण आहे. उपादानम किमस्ति, आणि या सगळ्या प्रपंचाचं उपादान कारण काय आहे.